ट्रॅक वरती आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला तळण्यासाठी पार्थ भामने ज्याने चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली होती. 2 षटक त्याने हाताळली गेली होती. खूप कमी धावा खर्च केला होता. विकेट आपल्या नावावरती केली होती. त्याच वेळेला व्यासपीठावरती लकी ड्रॉ देखील सुरू आहे. आमचे निलेश उभारे देखील अगदी कार्यरत आहेत. मॅचला सुरुवात पहिला बॉल ऑन साइडला आपण पाहतोय लॉफ्ट करायचं होतं तिथे आपण पाहतोय सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिलाय. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे आणि त्याच वेळेला आपण पाहतोय विवेक जाधव सर देखील लकी ड्रॉचा आनंद घेत आहेत. नशीब आजमावत आहेत. 200 रुपयाच्या कुपन मध्ये आपण पाहतोय 2 व्हीलर बाईक. खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. खूप कितीतरी गरीब मुलांचं स्वप्न असं की स्वप्नातली बाईक आणि ती अगदी आपण पाहतोय लकी ड्रॉच्या स्वरूपामध्ये 200 रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे. लोबो फुल टॉस एकदम पाहतोय सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिला वेगानं प्रचंड सिंगल कंप्लीट. सिंगल आली आहे. ज्या वेळेला एकदम पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम AB वॉरियर्स आपला बाण मिळतात. अर्थात आपला बाजार विक्रमजी नायकवाडी सर आणि विजयजी गुगले साहेब यांच्या मालकी संघ फिल्डिंग करणारा संघ आपण पाहतोय तो म्हणजे श्री जगदंब फायटर्स इंदापूर उदय शेठ डाळ साहेब आणि त्याच वेळेला संतोषजी पोलेकर यांच्या मालकीचा संघ आपल्याला बाय मिळतात. मैदानाच्या आतमध्ये बॅकफुटला आलेत. पंच केलाय. पंच पॉवरफुल आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 चौकार. मिळतात. विवेक जाधव सर लकी ड्रॉचं कुपन आपलं नशीब आजमावत आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्याच प्रेक्षक वर्गांना असणार आहेत ज्यांचं कुपन आपल्याला बाय मिळत आहे. हे कुपन घ्यायचं असेल तर निलेश उभारे यांच्याकडे तुम्ही संपर्क करू शकता आजच्या रात्रीपर्यंत. समोर उडवलाय हवेमध्ये बॉल आपण पाहतोय. डाऊन द बॉल जजमेंट नाहीये. बॉल धरतीला दान झालाय. बॅटर तिथे आपण सेफ पाहतोय. कोऑर्डिनेशन तेवढंच चांगलं नव्हतं आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी चांगली राहिली होती. टायमिंग प्रॉपर नव्हतं आणि त्यानंतर वॅकंट एरियामध्ये बॉल मार्गस्थ झाला. टीमची धावसंख्या पुढे चालली 8 आकड्यावरती. 8-0 सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. पुढचा बॉल P1 षटक चालू आहे. 2 खेळाडू तटी सकाळच्या बाहेर. एक लॉंग ऑफ आणि त्याच वेळेला मिड विकेटला. पुढचा बॉल ओ एकदम पाहतोय टप्पा पडलाय. खूप उसळी घेतली आहे. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळते अंपायरच्या माध्यमातून. परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय रिव्ह्यू इथून पुढे घेतला जातोय. बाउन्सर साठी आपण पाहतोय काय घडणार मैदानाच्या आतमध्ये ते आपण चेक करणार आहोत. त्याच वेळेला एकदम पाहतोय राजाची बिरवाडकर यांना विनंती असेल पण व्यासपीठावरती या. राजाची बिरवाडकर पण या. आम्ही तुमचा शुभ सन्मान आम्ही करणार आहोत आणि त्याच वेळेला अक्षयजी कदम देखील उपस्थित आहेत. उपतालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे. त्यांना देखील विनंती असेल साहेब आपण या. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. मंगुशेठ जाधव आणि त्याचवेळेला रोहितजी रातवडकर या दोघांच्या शुभाताने आम्ही त्यांचा शुभ सन्मान करत आहोत. यस इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. व्हाईट बॉलचा कॉल आलाय त्यामुळे इथून पुढे तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये याची देखील आपण नोंद घ्या. टीमच्या खात्यामध्ये एक धाव जोडली जाईल. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे ती म्हणजे अर्थात 9व्या आकड्यावरती आपण पाहतोय. P1 षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ऋतिक सुर्वे स्टॅकिंग इथला आपण पाहतोय. ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न
वॅकेंट एरियामधून बॉल मार्गस्थ होईल, बॉल थांबणार नाहीये. वन बाउन्स डीप बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 चौकार. चौकार इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या पुढे चालली ती म्हणजे अर्थात 13 या आकडावरती 13 रन ऑन अ बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. 13-0 आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. शेवटचा बॉल बॅटची कडा घेतली आहे, बॉल मिळणार नाहीये. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक मोठा फटका, परंतु एजच्या समोरमध्ये पाठी मागच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. 4 चौकार. खेळाडू नाहीये, अन्यथा इथून पुढे आपण लगेच पॅनलाइज करणार आहोत. रूल्स अँड रेग्युलेशन आहेत, त्यामुळे विनंती असेल 12th मॅन आपण लगेच या. आपण इथेच थांबायचंय, येऊन जाऊन नाही करायचं, इथेच थांबायचंय. त्यामुळे विनंती असेल आपण लगेच या. चला धन्यवाद. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण पाहतोय षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. टीमची धावसंख्या आपण पाहायला मिळते 17 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक मध्ये पाहतोय अनिकेत. मागचा मॅचचा हिरो अनिकेत गुगले आपण पाहतोय. निळगुंग गावाला बिलॉंग करणारा हा युवा खेळाडू. समोर पाहतोय टीमचा कॅप्टन सूरज पाशिलकर. स्ट्रायकिंग एंडला बाण मिळेल, परंतु 3 चौकार ऋतिक सुर्वेच्या बॅटमधून आलेत. चांगली बॅटिंग ऋतिकची आपल्याला बाण मिळाली. षटकातील पुढचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला आपण पाहतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवले गेले. फेकी करतील तोपर्यंत सिंगल तर घेतली. दुहेरीचा प्रयत्न प्रचंड वेगाने. सूरजांचा कॉल यशस्वी राहिलाय. जिथे 1 होती तिथे 2 मध्ये आपण पाहतोय परिवर्तन केलंय आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये त्यांना मिळत आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागतो. फक्त चौकार षटकाराने धावा नाही बनत. पार्टनरशिप जर एक चांगली क्रिएट करायची असेल तर मग सिंगल, डबल, चौकार हे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावं लागणार आहेत. आणि तशी कामगिरी सध्याच्या घडीला दोन्ही बॅटर करतायत. लो फुल टॉस समोर उडवलाय. फिल्डर येतील परंतु बॉल मिळणार नाहीये. पुन्हा एकदम पाहतोय 2 धावा मैदानाच्या आतमध्ये त्यांना बॉल मिळत आहेत. आणि त्याच वेळेला एकदम पाहतोय या षटकानंतर आपण शुभमजी कासार आणि अक्षयजी उभारे यांचा शुभसन्मान आम्ही करणार आहोत. काल राहिला होता. जाऊत मैदानाच्या आतमध्ये. कोलातला बॉल उडवलाय आणि बिरकावून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रॉपर टायमिंग आणि बॉल मिड ऑफ द बॅट, आउट ऑफ द पार्क. पाशिलकरच्या बॅट मधून हा षटकार. दोघांचाही आम्ही शुभ सन्मान आम्ही करत आहोत. स्क्रीनवरती आपला पाय मिळतात. दोन्ही मान्यवरांचा आम्ही शुभ सन्मान आमचे मंगू शेठ जाधव आणि अध्यक्ष राहुलजी बक्कम यांच्या शुभ हाताने आपण करतोय. यस पुन्हा एकदा विनंती सर, आपण व्यासपीठावरती या. विराजमान व्हा. आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. 25-0 आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. पुन्हा एकदा आपण पाहतोय फोटोजेनिक स्ट्रोक. अगदी आपण पाहतोय बॉलला फेकून दिलंय. ढगात लाइटिंग. सूरज पाशिलकरच्या बॅट मधून हा लगातारचा दुसरा मोठा फटका. सिक्सर.
सुद्धा करतोय. कॅप्टनचा रोल आहे त्यामुळे त्याला माहिती आहे जबाबदारी आहेत. ज्या पद्धतीने सागर बॅटिंग करत असतात यावेळेला सूरजची बॅट बोलतीये मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळेला एकदम पाहतोय बॅट उलटी केली होती आणि त्याच वेळेला एकदम पाहतोय सरळ बॅटने धावा आल्या होत्या. 2 षटकार आपण पाहतोय त्यांच्या बॅटमधून आल्या होत्या, परंतु यावेळेला काहीतरी आगळ्या वेगळ्या करण्याचा प्रयत्न सूरज यांचा आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतरला आपण पाहतोय यशस्वी नाही राहिला. डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या पाहतो ती म्हणजे 31 या आकड्यावरती 31. पुन्हा एकदम पाहतोय समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न प्रचंड वेगाने बॉल थांबणार नाहीये. दन 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 बाउंड्री लाईनच्या पलीकडे सूरजच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. चला चला टीम मीटिंग नकोय. मी विनंती करेन की आपण टीम मीटिंग घेऊ नका. 3 षटकानंतर तुम्हाला एक छोटासा ड्रिंक्स वीक आम्ही देणार आहोत. त्यावेळेला तुम्ही टीमची मीटिंग घेऊ शकता अगदी थोडक्यामध्ये, परंतु मध्ये तुम्ही घेऊ नका यासाठी मी लक्ष वेधेन. बघता बघता षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या धावपकडती पाहायला मिळते 35 या आकड्यावरती 35 ऑन अ बोर्ड. सध्याच्या घडीला आपण पाहतोय टॉस जो होता तो श्री जगदंबा फायटर्स इंदापूर या टीमच्या वतीने गेला. फिल्डिंग घेतली परंतु अद्यापपर्यंत यशस्वी नाही राहिले. बॅटिंग चांगली राहिली आहे तो म्हणजे एबी वॉरियर्स या टीमची. विक्रम नायकवाडी सरांचं आगमन झालेलं आहे. विनंती असेल सरांना आपण व्यासपीठावरती या, मॅचचा आनंद घ्या. आपलीच मॅच सुरू आहे आणि सातत्याने आम्हाला नेहमीच योगदान करत असतात असे आपला बाजारचे सर्व विक्रम नायकवाडी सर. येस मॅचचा आनंद घ्या, नंतरला तुम्ही या. टीम सोबत राहणं हे फर्स्ट प्रायोरिटी आहे. संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय पार्थ भामने. प्रचंड वेग आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. टप्पा पडलाय. विकेट किपरच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय आणि डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय ऋतिकने चांगली बॅटिंग केली होती. दुसऱ्या षटकामध्ये सूरज पाशीलकरची आपण बॅटिंग पाहिली. एकंदरीत चांगलं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. ला 0 पण पाहतोय. सूरज 7 मध्ये 19 वरती खेळतोय. ऋतिक सुर्वे 6 मध्ये 15 वरती खेळतोय. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. यावेळेला पाठीमागच्या दिशेने स्ट्रोक खेळायचं होतं. विकेट किपर आपण पाहतोय पुन्हा एकदा थोडेसे बीट झाले होते आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली आहे. सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या ही आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल 36 या आकड्यावरती 36 ऑन बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. परंतु आमच्या संपूर्ण कमिटी मेंबर्सने जे पाहिलं होतं स्वप्न, आमच्या सगळ्याच खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म मिळावा त्यासाठीची स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. पुन्हा एकदा आक्रमण करायचं होतं. हवेमध्ये बॉल तर होता परंतु तिथे कोणताही खेळाडू नाही पोहोचू शकला आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना बाल मिळते. सिंगल डबल त्याच वेळेला आपण पाहतोय चौकार देखील आपण पाहिले. पुढचा बॉल. या वेळेला आपण पाहतोय दिशा आपण पाहतोय थोडीशी खराब आहे. बाहेरच्या दिशेने आपण पाहतोय बॉल मार्गस्थ झालाय. अगदी पाठीमागच्या दिशेने बॉल मार्गस्थ झाल्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा आलाय. टीमची धावसंख्या पुढे जाईल 17.50 सरासरीनं सध्याच्या घडीला बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये.
मानगाव प्रीमियर लीग 2025 हे 5वं पर्व सगळेच आनंद घेतात. एकंदरीत प्रेक्षक वर्ग देखील आनंद घेतात. प्रत्येक दिवशी आपण गर्दी पाहतोय. ओ याही वेळेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये घडली चूक. बॉल थांबणार नाहीये. शॉर्ट थर्ड मॅनला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. MPL चौकार. चौकाराच्या मधील टीमची धावसंख्या 42 आकड्यावरती 42. अजूनही 2 बॉल सगळे बाकी असणार आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती. त्यावेळेला शफल झाले होते. पाठीमागच्या दिशेने फटका खेळायचा होता. वेगाचा वापर करायचा होता बॅटरला, परंतु जर अगदी हलकी सुद्धा बॅट लागली असती तर बॉल पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ झाला असा. तोच प्रयत्न राहिला होता खऱ्या अर्थानं ऋतिक सुर्वे यांच्या माध्यमातून. परंतु डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल इथून पुढे असेल. षटक क्रमांक 3 मधील विनर वर्सेस विनर अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि बॉल एकदम पाहतोय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. सेहेचाळीस धावा. चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करा. आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक आपण मैदानाच्या आतमध्ये घेतोय आणि त्यानंतरला पुन्हा एकदा आपण येणार आहोत मॅचच्या दिशेने. 46 ऑन बोर्ड. 46ला 0. मानगाव प्रीमियर लीग, मानगाव प्रीमियर लीग. षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतय रायगड मध्ये. षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतय रायगड मध्ये. हे मानगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला इथं आली या बहार. खेळाडू इथले नाहीत साधे रायगड क्रिकेटच्या रँकिंग मध्ये. षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतय रायगड मध्ये. हे षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. थँक्यू. चला पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये आपण जाणार आहोत. चला येस आमचे ऑफिशियल स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. स्कोर 48. 48 धावा आपल्याला धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. 48 ऑन बोर्ड आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गणेश आपण पाहतोय. गणेश यादव बाप्पा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रुद्रवली गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. 18 बॉल मध्ये 48 बनवल्यात. अजूनही 18 बॉल सगळे बाकी आहे. पहिला बॉल अगदी महत्व आहे. पाठीमागच्या दिशेने आपण पाहतोय मार्गस्थ झाला बॉल. तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेलं आहे. रस्त्यांच्या मागे आपण पाहतोय शैलेश पवार ज्यांच्याकडे खूप सारा अनुभव आहे. त्या पद्धतीने फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये सेट केली. त्याला माहिती आहे समोरचा बॅटर कशा पद्धतीने बॅटिंग करेल आणि तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेलं होतं. त्यामुळे जास्त काही नुकसान नाही झालंय. फक्त सिंगल आली आहे. सिंगलच्या मधीने टीमची धावसंख्या पुढे झाली आहे 49. 49 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
षटकातील पुढचा बॉल याही वेळेला पण पाहतोय अगदी खाली बसून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. पुन्हा एकदा पाहतोय सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. सिंगल डबल आणि त्याच वेळेला मध्ये मध्ये चौकार षटकार पार्टनरशिप चांगली क्रिएट झाली. इथून पुढे आपण पाहतोय 50 धावसंख्येची पार्टनरशिप आपल्याला इथून पुढे होताना पाहायला मिळते. वा फुल टॉस त्याच्यावरती गेले आक्रमण. अगदी पाहतोय व्यास स्पीडावरती बॉल मार्गस्थ झालाय. सूरज पाशीलकरच्या बॅट मधून आणखीन एक दिमागदार सिक्सर. पण पाहतोय सध्याची परिस्थिती. कोलातला बॉल समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सिंगल घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. जर झाला असता तर मग चित्र वेगळं जायला असतं. प्रयत्न चांगले होते त्या खेळाडूच्या माध्यमातून, परंतु यशांचा वेध नाही घेऊ शकले. बॅटर सेफ राहिले. एक सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या 57 आकड्यावरती 57. सूरज आपण पाहतोय 11 मध्ये 28 वरती खेळतायत. ऋतिक आपण पाहतोय 11 मध्ये 25 वरती खेळतायत. पुन्हा एकदम पाहतोय खाली बसून खेळण्याचा प्रयत्न सातत्याने राहिलाय. सिंगल घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न. कॉल चांगला आहे. दोन्ही बॅटर खूप फास्ट आहेत आणि दोन्ही बॅटरचं पाहिलं तर कॉम्बिनेशन आता चांगल्या पद्धतीने बसले. कोऑर्डिनेशन दोघांमध्ये खूप चांगलं आहे. आय बाउंडिंग देखील आपण पाहतोय खूप चांगलं पाहायला मिळतं. त्यामुळे अगदी चांगल्या पद्धतीची रनिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कोलातला बॉल शेवटचा होता. हलक्या हातानं ग्लान्स करण्याचा प्रयत्न आणि बघता बघता षटक क्रमांक 4 सेकंद संपलाय. 15च्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एंड ऑफ द 4th ओव्हर. टीमची धावसंख्या 60 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. इथून पुढे आपण पाहतोय विनंती असेल पण टीम मिटिंग कृपया करून घेऊ नका. लगेच इथून पुढे आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. तोपर्यंत एक छोटासा डीसे ब्रेक. डीसे पाळा. मानगाव प्रीमियर लीग थँक्यू सो मच. चला फिल्डिंग करण्यासाठी मी पुन्हा एकदा लक्ष देतोय. अंपायरचा कॉल आमच्यापर्यंत साधेपणे येत आहेत, परंतु कॅमेरामॅन विनंती असेल आपण लकी ड्रॉपच्या बॉक्स मध्ये आपण पाहतोय आमचे तिन्ही मान्यवर आहेत जे आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. यस आणि आपलं नशीब आजमावत आहेत. उदय शेट्टार, रणजितभाई मालोरे, शुभमजी कासार. सगळ्यांकडे 4 व्हीलर्स आहेत, परंतु बाईक्ससाठी आपण पाहतोय कुपन त्यांनी खरेदी केलाय. नशीब आजमावतील ते सुद्धा. एक आनंद म्हणून देखील आपण पाहतोय घ्यायचं त्यांना या स्पर्धेचा म्हणून एक कुपन देखील आपण पाहतोय खरेदी करतायत. 200 रुपयाचं कुपन आहे. सगळेच खरेदी करतायत. जावेत मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 5 ला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल वरती पाठीमागच्या दिशेने खेळाडूकडून घडले चूक. चुकीला माफी नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 चौकार. थँक्यू. रिप्ले मध्ये आपण पाहायला गेला तर चौकार इथून पुढे आपल्याला जाताना पाहायला मिळाला. या वेळेला आपण पाहतोय पाठीमागची दिशा निवडली गेली होती, परंतु थर्ड मॅचचा खेळाडू प्रचंड वेगानं पाठीमागे आला. बॉलला अडवलं गेलं. स्टॉप केलं. वेल स्टॉप. एक सिंगल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळते. एकदम पाहतोय सुजय पवार आणि त्याच वेळेला सुमित अवचची देखील पार्टनरशिप आपण पाहिली. खूप मोठी होती. चांगल्या पद्धतीची बॅटिंग त्या दोघांनी केली होती आणि आता आपण पाहतोय दोघांची पार्टनरशिप खूप चांगली राहिली आहे. अद्यापर्यंत आपण पाहतोय चांगली बॅटिंग करतायत. 12 मध्ये 28 सूरजने बनवल्यात. 15 मध्ये 33 ऋतिकने बनवल्यात. टीमची धावसंख्या 65 आकड्यावरती. 9 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहेत फर्स्ट इनिंग मधील. षटक क्रमांक 5 चा खेळ सुरू आहे.
पुढचा बॉल अंकेश आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती दाखल झालेत. या वेळेला प्ले अँड मिस स्वरूपाचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पुढे पाहायला मिळत आहेत. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेलाय. अंकेश बेलके आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी केली आहे. लगातारचा आपण पाहतोय हा दुसरा डॉट बॉल. 4 मध्ये अद्यापपर्यंत 5 धावा खर्च केलेत अंकेशने. दोन्ही बॅटर्स अगदी पाहतोय सेट आहेत, परंतु या वेळेला आपण पाहतोय गोलंदाज त्यांना अपसेट करतोय. लगातारचे 2 डॉट बॉल. या वेळेला आपण पाहतोय खूप मागे गेले होते, बॉलला पाठीमागच्या दिशेने पाठवलंय आणि त्यानंतर एकदम पाहतोय धावा मिळती 4 चौकार. पोहोचलाय. ऋतिक 33 वरती खेळतोय. शेवटचा बॉल असेल षटक क्रमांक 5 मधील. अंकेश वरती देखील एकदम पाहतोय 2 चौकार त्याने खर्च केल्यात. शेवटचा बॉल त्याच्यावरती गेले आक्रमण. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आय लव्ह MPL च्या ठिकाणी सिक्सर. शिब अजून स्क्रीनवरती पाहतोय. येस, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील असतात. म्हणजे एकंदरीत सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देणार आहोत, परंतु ज्याचं नशीब अगदी पाहतोय चांगला असेल त्याला ती बाईक मिळेल. तो नशिबाचा पाठ आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये मेहनतीचा पाठ आहे. जो मेहनत करेल त्याला ती बाईक मिळणार आहे प्ले ऑफ द टुर्नामेंटच्या स्वरूपामध्ये. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये मेहनत, मैदानाच्या बाहेर नशीब, अशा सगळ्यांची व्यवस्था संपूर्ण आमच्या मानगाव प्रीमियर लीगच्या कमिटीच्या वतीने केली आहे. 5 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या वाद होती म्हणजे 75 या आकड्यावरती. 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. बाउंड ट्रॅक वरती चेतन. पहिलाच बॉल ओव्हर पीस. त्याच्यावरती आपण पाहतोय आक्रमण केलंय. डीजे बाला स्टँडच्या इथे बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6. पण पाहिली आणि त्यानंतर आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे सरपंच तर येणार आहेत, परंतु त्याआधी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ऋतिक बनलाय सरपंच. बाउंड्री लाईनच्या पलीकडे इट्स आउट ऑफ द पार्क. सिक्सर. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटकार ढोकला ऋतिकच्या पाठमधून आपण पाहतोय. थोड्याच वेळात सरपंच साहेब गुरुग्रामपंचायत खरवली संतोषभाई खडदर यांची ग्रँड रॉयल एंट्री आपल्याला थोड्याच वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एस मंगुश जाधव यांच्याकडून आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. परंतु 87 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय. 87 धावा धावपकडे पाहायला मिळत आहेत. 93 धावा या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय उंचाक होते, परंतु यावेळेला आतापर्यंत 87 झालेत. अजून एक 4 बॉलचा खेळ बाकी आहे.
आणि ऋतिक आपण पाहतोय 45 धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. टप्पा पडला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आपण पाहतोय सिली मिड ऑफला इथे उभं केलंय आणि त्यानंतरला एकदम पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. टीव्ही अंपायरची मदत पोहोचली गेली आहे बॉलिंग करणारा. येस येस वादग्रस्त शैली आपण पाहतोय जिथे अंपायरच्या मदतीतून इथून पुढे आपण पाहतोय रिव्ह्यू घेतला गेलाय. इथून पुढे आपण चेक करणार आहोत. करता येणार नाही याची देखील आपण नोंद घ्या. एकदम पाहतोय मग इथून पुढे आता जर आपण पाहायला गेलात तर मग आता 4 बॉलचा खेळ बाकी असेल कारण का तो नो बॉल आहे आणि टीमच्या खात्यामध्ये एक धाव सुद्धा वाढेल. 88 आकड्यावरती आपण पाहतोय. येणारा पुढचा बॉल तोही फ्री हिट स्वरूपाचा असेल. नवीन गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती आणावं लागणार आहे. 4 बॉल अजूनही बाकी आहे. स्पर्धेचा उच्चांक आपण पाहतोय तो म्हणजे 93 आणि सगळ्यात मोठी पार्टनरशिप आपण पाहतोय 88 धावा अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. परंतु काल आपण पाहिला जवळपास 11 ते 11:30 वाजता खूप मोठा रेकॉर्ड झालाय. 94 धावसंख्येचा पाठलाग झालाय. त्यामुळे या स्पर्धेमध्ये काहीही होऊ शकतं. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत शेवटचे 4 बॉल डिलिव्हर करण्यासाठी. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. पुढचा बॉल आगू टप्प्याचा स्वतः गोल फिरले आणि बॉलला देखील आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलंय. फ्री हिटच्या बॉलवरती अर्धशतक कमजोर होताना पाहायला मिळतं. टाळ्यांचा गजर करूया मित्रांनो. अर्धशतक आपण पाहतोय या स्पर्धेमधील. खूप चांगली बॅटिंग ऋतिक अभिनंदन. अर्धशतक कमप्लीट झालंय. धाव बनल्यात 94. एकदम पाहतोय
जिस चीज की तुम्हें लत लग जाती है वही चीज तुम्हारी पहचान बन जाती है. आज ओळख निर्माण केली आहे ऋतिकने या मानगाव प्रीमियर लीग मध्ये. या वेळेला एकदम महत्व आहे, प्रति उत्तर दिलंय, परंतु ज्या कामासाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवलं होतं ते काम करून मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतात. अर्धशतक कंप्लीट केले आहेत. 51 धावा धावपळीवरती आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे ऋतिकच्या खात्यामध्ये, आणि अर्धशतक कंप्लीट करतो मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगला परफॉर्मन्स आपण पाहतोय स्क्रीन वरती. 3-6-6-4 आणि 268 स्ट्राईक रेटने बॅटिंग केली, 255 स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आहे. ऋतिक या नावाची चर्चा होईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ला आपण पाहतोय पहिली विकेट आणि सगळ्यात मोठी पार्टनरशिप अद्यापर्यंत आपल्याला पाहतोय या सीझन 5 मधली. पहिली 50 आपण पाहतोय शेहजाद मुकादम, त्यानंतरला शंतनू माडिक, त्यानंतर संदीप कुर्मे, आणि आता मात्र आपण पाहतोय ऋतिकचं नाव त्या यादीमध्ये जोडलं जाईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले, सिंगल घेतली आहे. पुन्हा एकदा पाहतोय 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. दुहेरीच्या मध्येनं टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 96 आकड्यावरती. 96 डबल डिजिट पर्यंत आपण पाहतोय. आज एमपीएलच्या सीझन 5 मध्ये आपण पाहिल्या धावा, परंतु आता ट्रिपल डिजिट वरती जाईल का? शेवटचा बॉल आहे. 96 ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण तर करायचं होतं, परंतु आपण पाहतोय थांबवलं गेलंय. 96 धावा धावपळीवरती पाहायला मिळत आहेत. इथून पुढे 97 धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहेत, परंतु हरकत नाहीये. काल आपण पाहिला जिथे 94 धावसंख्येचा पाठलाग केला होता, परंतु आता मात्र आपण पाहतोय 97 धावसंख्येचा पाठलाग तोही होऊ शकतो. फक्त प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावे लागणार आहेत. त्याआधी आपण जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे आपण करणार आहोत या 4th मॅचचा टॉस. चला टॉस साठी आपण यायचं, आणि टॉस करण्यासाठी उदय शेठ डाल आपण जॉईन व्हा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे आपण पाहतोय टॉस करूयात. आणि रणजितभाई मालुरे आपण देखील जॉईन व्हा, आणि तुषारजी रसासाहेब आणि शुभमजी कासर. चला या सगळ्या इंदापूरच्या मित्र बरोबर आपण या. येस, आणि विनंती असेल रोहित दादा विनंती असेल 5 कुपन आपण करा. मंथन राकेश शिंदे यांच्यामध्ये 5 कुपनची खरेदी केली जाते. मंथन राकेश शिंदे उनेगाव, त्यामुळे आपण ते कुपन्स आपण समोरच आपण टाकणार आहोत. आणि त्याआधी आपण टॉस करणार आहोत. प्रँकॉन इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमच्या सगळ्याच मान्यवरांचं हार्दिक स्वागत. आणि बोथ कॅप्टन्स आपण जॉईन व्हा. दोन्ही संघ एकदम पाहतोय पराभूत झाल्यात. एका साईडला कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे रोशन जाधव, टीमचे कॅप्टन आहेत. आणि त्यांच्या समोर एकदम पाहतोय हे सौरभ पाहतोय थोडं सावकाश या जाताना सुद्धा ते अगदी आपण पाहतोय थोडंसं स्लिप झाले होते. मॅच तुम्हाला खेळायची आहे, मॅच फार इम्पॉर्टंट आहे. हे सौरभ इथे या. टीम गार्गी आणि निबेन शिरवण कर्डी या टीमचे कॅप्टन सौरभ मोहिते. सौरभ यांचा कॉल, हेड कॉल दिलाय, आणि त्याच वेळेला अगदी पाहतोय येस हेड आलाय. प्रथमतः आपण पाहतोय टॉस जिंकलाय सौरभ डिसन काय असेल फिल्डिंग. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतोय येस मान्यवर विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान होऊ शकता. आपण पाहतोय पहिल्या मॅच मध्ये येस पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतोय टॉस ज्या वेळेला मॅच हरला होता खूप साऱ्या चुका तुमच्यामधून घडल्या होत्या. आता आपण पाहतोय काय प्लॅनिंग असेल. थोडेफार प्लेअरमध्ये पण चेंजेस आहेत, आणि ज्या मागे चुका झाल्यात त्या चुका टाळण्याचा प्रयत्न करू. आणि एकंदरीत तुम्ही टीम मीटिंग झाली असेल, टीमला काय मेसेज दिलाय की कशा पद्धतीने कॉम्बिनेशन करावं किंवा काय? कॉम्बिनेशन तर होईलच खेळताना, बट ज्याच्यावर गेम येईल त्यांनी घेऊन खेळा असं सांगितलंय. येस थँक्यू. आणि डिसिजन काय सांगितलं? फिल्डिंग. येस तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. अगदी पाहतोय रोशन दादा आपण पाहतोय ज्या वेळेला पहिल्या मॅच तुमच्या देखील चुका झाल्यात, परंतु या वेळेला आपण टॉस जिंकून त्यांनी फिल्डिंग घेतली आहे. काय सांगाल?
आम्ही पण टॉस जिंकून फिल्डिंगच घेणार होतो, कारण मगाशी टॉस जिंकून बॅटिंग घेतली होती. थोडा बॅटिंग परफॉर्मन्स खराब झाला, बॉलिंग आणि फिल्डिंग परफॉर्मन्स चांगला होता. यावेळी बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. येस सर, तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. विनंती असेल आपण देखील टीम मध्ये जॉईन होऊ शकता. Here the news from the toss center team Gargi and Nivesh 11 Kurti won the toss and they decided to field first. परंतु त्याआधी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत जिथे सेकंड इनिंगचा खेळ अजूनही बाकी आहे, जिथे खूप सारा धावसंख्येचा पाठलाग ऑलमोस्ट 97 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. परंतु कालच्या रात्रीमध्ये आपण इतिहास घडताना पाहायला मिळाला, जिथे आरबीएस फायटर या संघानं 94 धावसंख्येचा पाठलाग केला होता. त्यामुळे या मॅच मध्ये देखील काही होऊ शकतं. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळच आहे, जिथे वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही. त्यासाठी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाणार आहोत, जिथे आवाज ऐकणार आहोत द व्हॉइस ऑफ दक्षिण रायगड हर्षल मुंडे सर. धन्यवाद. Hello, check. Yes, yes, sir. No ball. Yes, सर्वांचं हार्दिक स्वागत. माणगाव प्रीमियर लीग 2025 हे 5वं भव्य आणि असं दिव्य पर्व. आभार मानू आपण संजयजी शिंदे सरांचा, यांचा आवाज आपण पहिल्या डाबामध्ये ऐकला. नो बॉलचा इशारा झालाय. यस, पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल, जिथे सूरज पाशिलकर बॉलिंग मार्क वरती आहे आणि त्यानं मात्र अप्रतिम दर्जाचा बॉल पुन्हा फेकलाय. सूरज आणि शैलेश हे बॅटल चांगलं होईल. दोन दिग्गजांमधली लढत, दोन कर्णधार मधली लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. सूरजनं बॅटिंग चांगली केली, तो आता बॉलिंग साठी आला आणि आता बॉलिंग सुद्धा चांगली. रिव्हर्स खेळायचं होता, अपील केली आहे. आत्मविश्वास कमी, उत्साह जास्तीचा पाहायला मिळाला आणि अशा स्थितीमध्ये बघता बघता आपण जर पाहिलं तर तिथे बघता बघता एक धाव मिळाली. एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढेल. संघाचा धावफलक 2 या आकड्यावरती. किरण मालोरे मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. 12th मॅन श्री जगदंब फायटर या टीमच्या 12th मॅनचं मी लक्ष वेधन. आपण कॉम्बॉक्स मध्ये लगेच या. फुलटॉस गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होतो. शॉर्ट पॉइंटला फिल्डर आहेत तिथे. एक धाव मिळेल. पहा ना, म्हणजे तब्बल तुम्हाला 97 धावांचा पाठलाग करायचा, या अनुषंगानं बॅटिंग करावी लागणार आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही सिंगल डबल न पुढे जाण्याचा प्रयत्न कराल तर मात्र 97 धावा तुमच्यापासून खूप दूरवर राहतील. पण तुम्हाला अगदी जर जवळ यायचंय तर मोठे फटके गरजेचे आहेत. षटकार चौकार येणं गरजेचं. पुढचा बॉल फुलटॉस, पुन्हा पॉइंटला, पुन्हा फिल्डर आणि तिथे पुन्हा एक सिंगल. एक धाव सातत्यपूर्ण जमा करण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये केला जातोय, पण टार्गेट वेगळे करावं लागणार आहे. 6-4 या मोठ्या फटक्यांवरती जास्तीचं टार्गेट करावं लागेल. सूरज पासिलकर हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. हो, यावेळेला ब्लॉक होल पद्धतीचा बॉल पाहायला मिळेल. स्क्वेअरच्या दिशेने बॉल चालला. क्षेत्ररक्षक डीप मधून वेगाने येताना पाहायला मिळतील. एक धाव मिळेल दुहेरीसाठी.
बॅटर पलटताना पाहायला मिळाले आणि बघता बघता 2 धावा या आरामामध्ये कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. या दुहेरी अंकाच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढतीये. संघाचं धावफलक 6 या आकड्यावरती येताना पाहायला मिळतंय. षटकातील पुढचा बॉल. ओहो हो हो यावेळीचा बॉल चांगला पाहायला मिळतोय. बॅटची कडा यष्टांच्या मागे टिपला जातोय. झेल संपला बॅटर किरणचा खेळ. पहिली विकेट पहिला धक्का. बॅटिंग करत असणारी टीम आपण जर पाहिलं तर श्री जगदंबा फायटर या टीमला. सहा धावा धावफलकावरती पहिला ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतो एक फलंदाज मात्र बाद झालेला पाहायला मिळाला. शैलेश पवार सलामीला आलेला खेळाडू आता या मॅच मध्ये खूप सारं लक्ष वेधून घेईल. त्याच्या साथीला खेळण्यासाठी कोणता फलंदाज येईल हे सुद्धा पाहावं लागेल. पण त्याआधी आपण सन्मानाकडे वळतोय. सन्माननीय सुशीलजी वाडवळ आणि स्वप्नीलजी वाडवळ यांना विनंती करतो आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इथे आपला यथोचित सन्मान माणगाव प्रीमियर लीगच्या या मुख्य व्यासपीठावरती अध्यक्ष साहेब राहुलजी बक्कम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे कंप्लीट करणार आहोत. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत निश्चितपणे आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. यस आपण जर विचार केला तर गोरेगावचे सरपंच सन्माननीय जुबेरभाई अब्बासी साहेब इकडे उपस्थित राहताना पाहायला मिळतात. अगदी आपण जर विचार केला तर गोरेगाव मध्ये सर्वाधिक मोठी स्पर्धा सरपंच चषक ज्यांच्या माध्यमातून खेळवला जातो असे सरपंच साहेब माणगाव प्रीमियर लीग मध्ये जुबेरभाई उपस्थित राहताना पाहायला मिळतात. त्याचवेळेला नजीरभाई वेल्लासकर हे सुद्धा मात्र आपण जर पाहिलं तर इथे उपस्थित आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मित्र यांचं माणगाव प्रीमियर लीगच्या या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये या 5व्या पर्वामध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. क्रिकेटवरती त्यांचं सुद्धा बरंच प्रेम आणि निश्चितपणे गोरेगाव विभागामध्ये एक मोठ्या पद्धतीची स्पर्धा त्यांच्या माध्यमातून खेळवली जाते. जाऊया मॅचच्या दिशेनं. बॉलिंग मार्क वरती सादिक परदेसी. यावेळेला सादिक यांच्यावरती आक्रमण चढवलं जात आहे. बॉल लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध सीमा रेषेच्या पलीकडे शैलेश पवार याच्या बॅटमधून चौकार. टीमची धावसंख्या चौकारांना वाढतीये. 14 धावा धावफलकावरती शैलेशला असंच खेळावं लागणार आहे. याच पद्धतीची याच थाटणीची बॅटिंग त्याला मात्र करून दाखवावी लागेल आणि एक वेगळ्या प्लॅनिंगनं मैदानाच्या आतमध्ये या 97 धावांचा जर पाठलाग करायचा असेल तर अटॅक करावा लागणार प्रत्येक बॉलरवरती. 28 बॉल मध्ये अजूनही 83 धावांची आवश्यकता बाकी राहिली आहे. पुढचा बॉल रिव्हर्स. या वेळेला मात्र रिव्हर्सचा फटका खेळला जातोय. याच फटक्यांसाठी शैलेश पवार ओळखले जातात. दुसरा येतोय मोठा फटका. चौकार. चौकाराच्या साह्याने धावा वाढतात. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 18 धावा. अशाच पद्धतीची बॅटिंग शैलेश करतो निश्चितपणे मैदानाच्या चहूबाजूला. कधी उलटा कधी सरळ होतो आणि कधी कधी समोर तर कधी मागे. मैदानाच्या चहू बाजूला तो बॅटिंग करतो आणि म्हणूनच का होईना मिस्टर 360 या नावानं त्याची ख्याती आहे. सन्माननीय आपण पाहिलं तर जुबेरजी अब्बासी साहेब त्याचबरोबर नजीरजी वेल्लासकर साहेब आपल्याला पाहायला मिळतील.
शेहनवाजी काझी यांना सुद्धा आपण पाहतोय. मनसूर लोखंडे, शफीक चिपळूणकर साहेब पाहायला मिळतील. त्याचबरोबर नियाजजी घोटेकर साहेब आणि उस्मानजी रखांडे यांना सुद्धा आपण पाहतोय. हे संपूर्ण मान्यवर आमच्या व्यासपीठावरती गोरेगाव विभागामधून, आणि निश्चितपणे गोरेगाव विभागाची मोठी स्पर्धा या सगळ्या मान्यवरांच्या माध्यमातून सजवली जाते. या फटका मिस टायमिंग, मोठी विकेट त्यांना पाहायला मिळेल. या मॅचची गोल्डन विकेट, या मॅच मधील आशेचं किरण, या मॅचचा सरसेनापती. इथे मात्र आपण जर पाहिलं तर शैलेश पवार मैदानाच्या बाहेर. सन्माननीय मिंडे साहेब इकडे उपस्थित राहताना पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला जी आपण LED स्क्रीन पाहतो, ज्याच्यावरती आपण ऍक्शन रिप्ले, सगळे काही खेळाडू म्हणजे युट्यूब वरती ज्या सगळ्या बाबी दिसतात त्या मात्र त्या स्क्रीनवरती ज्या दिसतात त्या साहेबांनी आपल्याला इकडे मात्र आपण जर पाहिलं तर ती स्क्रीन इकडे लावली आहे. त्यांचे सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय माणगाव प्रीमियर लीगच्या या 5व्या पर्वामध्ये. आपण आलात आणि निश्चितपणे आपण या स्पर्धेच्या आधीच इकडे आलात आणि आपण जी स्क्रीन लावली आहे त्याच्यावरती सगळेच खेळाडू आपले चमक धमक दाखवताना पाहायला मिळतात. सन्माननीय मुंडे साहेब सुद्धा इकडे उपस्थित राहिले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. सादेक या वेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र फिरकी घेताना पाहायला मिळतं. बॅटरची गिरकी घेतली जाते, डॉट बॉलची घोषणा निश्चितपणे झाली असते, पण तिथे लेगबाईची सिंगल मिळाली आणि त्या एक सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती वाढताना पाहायला मिळेल. धावसंख्या धावफळकावरती आपण पाहतोय. बॅट कट होती का सर? सॉरी, बॅट कट होती आणि मग त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती 19 धावा. स्ट्राईकला अनिकेत आला. मागील मॅचचा हिरो, गोलंदाजीच्या जोरावरती त्यानं प्लेअर ऑफ द मॅचचा किताब जिंकला, पण आता त्याला फलंदाजी करायची आहे आणि तो फलंदाजी खूप छान करतो. त्याच्या पद्धतीनं अगदी आपण जर पाहिलं तर त्यानं सुद्धा प्रयत्न केले हवे, कारण की 24 बॉल मध्ये आता 78 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळणार आहे. 24 बॉल 78 धावा बनवायच्यात या मॅचला जिंकण्यासाठी. षटकातील मात्र आपण जर पाहिलं तर पुढचा बॉल या वेळेला निकेतनं बॉल उडवला. मिस टायमिंग स्ट्रोक बराचसा कालावधी हवेत. शुभम इथे मात्र बॉलच्या खाली त्यांना पाहायला मिळतील. वेल जज एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेला. अजून एका विकेटचं पतंग. अनिकेत गुगले मैदानाच्या बाहेर. मात्र आपण जर पाहिले तर 19 धावा. समोर बॉल खेळला जातोय. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध बॉल जाताना पाहायला मिळेल आणि तिथे मात्र बघता बघता अजून एक धाव. सिंगलने पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय, पण तुम्ही एकात मोठा फटका जरी मारता तरी सुद्धा मात्र 50 किंबहुना 60 किंबहुना 70 पर्यंत पोहोचाल, पण तुम्हाला 97 या आकडापर्यंत पोहोचायचंय. गोलंदाज निजामपूर एक्सप्रेस सूरज पाशीलकरला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. वेगवान भन्नाट वेगाचा गोलंदाज पाहायला मिळाला आणि लीग फॉर्मॅट मध्ये सातत्यानं त्याचा चांगला खेळ पाहायला मिळतो. त्याचा आणि त्याच्या भाऊचा. काल त्याचा मोठा भाऊ क्वालिफाय झाल्यानंतर आज तो सुद्धा क्वालिफायच्या मॅचचे दरवाजे ठोकताना पाहायला मिळतोय. बॉल पडला बाहेर, त्यानंतर व्हाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते.
आणि बघा ना, म्हणजे RVS फायटर संघाचे संघ मालक रणजित दादा इकडे उपस्थित राहिलेत आणि त्यांनी संघ मालक असताना कर्णधार घेतला सागर पाशीलकर. उदयजी डाळ साहेब ते संघ मालक आहेत आणि त्यांनी अगदी आपण जर पाहिलं तर शैलेश पवार वरती विश्वास दाखवला. आणि अशा दोन संघ मालकांचं स्वप्न असेल, दोन मित्रांचं स्वप्न असेल की आपण फायनल पर्यंत भेटलो पाहिजे एकमेकांच्या विरोधामध्ये. प्रत्येकाचं स्वप्न आहे, प्रत्येक संघ मालकांनी मात्र आपण जर पाहिलं तर स्वप्न पाहिलंय. पुढचा बॉल, ओ हो नो बॉलचा इशारा येताना पाहायला मिळाला. सर ओव्हर स्टेपचा नो बॉल आणि 22 ची ही सिंगल आली. पहा ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन, काय घडलं नक्की मैदानावरती. सूरज नाराजी व्यक्त करतोय कारण की त्यानं बॉल तर अप्रतिम फेकला होता, यष्टा सुद्धा ध्वस्त केला होता, पण त्याच वेळेला नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून झालाय. बॉल चांगला होता, फक्त ओव्हर स्टेप असल्या कारणानं मात्र तिथे चूक घडताना पाहायला मिळाली. 21 बॉल आणि 72 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल. हो फ्री हिटच्या बॉलवरती आक्रमण करायचं होतं, पण कमी गतीनं बॉल टाकल्यानंतर तिकडे फसवलं जात आहे. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अजून एक खेळपट्टीवरती डॉट बॉल. सूरज आणि सूरज पासिलकर बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. 20 बॉल आणि अजूनही 72 धावा बनवायच्यात. खूप लांबचा पल्ला गाठायचा. हा बॉल ब्लॉक होल पद्धतीचा पाहायला मिळाला. डिपॅक्सचा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध तिकडे क्षेत्ररक्षक, फक्त एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल झाला. यस निश्चित. खराब फेकी योग्य असती तर एकच असती, पण खराब फेकीमुळे इकडे 2 धावा मिळतील आणि 2च्या साह्याने टीमची धावसंख्या वाढेल. संघाचं धावफलक 27. धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल, हो याही वेळेला फुलर लाईनचा बॉल होता, समोर खेळला निखिला, तिकडे चांगली फिल्डिंग करतोय आणि बघता बघता अजून एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती. सिंगल आणि फक्त सिंगल या ओव्हर मध्ये पाहायला मिळाला. 18 बॉल आणि इथून पुढे 69 धावांची आवश्यकता. काल जो इतिहास घडला या मैदानावरती 93 धावांचा, जवळजवळ 93 धावांचा पाठलाग केला गेला 36 बॉल मध्ये. इथे 60 होत नव्हत्या, 70 होत नव्हत्या, 80 होत नव्हत्या आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर 93 धावा पार केला. शेवटला 1 बॉल 2 वरती ती मॅच आली होती. विद्यमान 16 माणगाव प्रीमियर लीगचा आपण सर्वांनीच काल पाहिला आणि आज निश्चितपणे या 97 धावा कशा पद्धतीनं पार होतील हे सुद्धा आपल्याला पाहिजे. सन्माननीय कबीर भाई मुल्ला इथे मात्र दाखल होताना पाहायला मिळतात. त्यांचे या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत आहे. अठ्ठावीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ संपला, फक्त 28 बनल्यात. आता इथे मात्र 18 मध्ये 69 ची गरज असताना बॉलिंग साठी नवीन गोलंदाज वापरले जातात. रोशन वरती विश्वास दाखवला. स्ट्राइक द बॅटर चेतन. अप ट्रॅकर बॅटच्या स्टिकरला लागल्यानंतर बराचसा वेळ हवेमध्ये आणि तिथे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली शुभम येताना पाहायला मिळतील. कोणती चूक नाहीये. विकेट मिळताना पाहायला मिळेल. 4था धक्का बॅटिंग करत असताना श्री जगदंब फायटर टीमला. फलंदाज बाद.
28 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता संघ अडचणीमध्ये सापडल्या. श्री जगदंबा फायटर बॅकफुट वरती ढकललेला आपल्याला आतापर्यंतचा पाहायला मिळालाय. 17-69. मोठा फटका खेळलाय. लांबी कितपत गाठली हे पाहावं लागेल, पण नाही, उंची बरीचशी पाहायला मिळाली. शुभम याही वेळेला एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये पकडला गेला. अजून एक फलंदाज बाद. गणेश यादव मात्र आपण जर पाहिले तर खेळपट्टीवरती दाखल होताना आपल्याला बघायला मिळतील. पुढचा बॉल. या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर बॉल सोडून देण्याचा निर्णय घेतला आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगल्या पद्धतीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर इथे बॉलिंग करत असताना महत्वाचा गोलंदाज रोशन वालमला आपण पाहतोय. चांगली बॉलिंग. पुढचा बॉल. पुनश्च एकदा गोलंदाज जुएल रोशन. याही वेळेला मात्र चांगला बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर अनेक शिवशी घेताना पाहायला मिळते चेंडू. आणि बघता बघता अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रोशन सुद्धा चांगली बॉलिंग करतोय. आता मात्र आपण जर पाहिलं तर 4 बॉलमध्ये त्याने 2 विकेट संपादन केल्यात. एकही धाव खर्च केली नाहीये. मेडनवर पाहायला मिळेल का हा प्रश्नचिन्ह उभा राहील. आधीच खूप साऱ्या धावा बनवायच्यात आणि इथे मात्र धावांचा दुष्काळ पडलाय. बॅटिंग करत असताना श्री जगदंबा फायटर्स टीमकडे फ्लिक केला. चांगला फटका पाहायला मिळेल. फक्त दिशा दिली बॉलला आणि बॉलला स्क्वेअर लेगच्या पलीकडे पाठवलंय. बऱ्याचशा वेळानंतर आलाय हा चौकार. षटकातील मात्र आपण पाहतो पुढचा बॉल. यावेळेला मात्र आडवा बॅटने स्ट्रोक खेळला जातो. स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल मात्र मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. आणि बघता बघता तिथे एक धाव स्कोर कार्ड वरती प्लस होईल. त्या एकेरी धावीच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकत असताना आपण जर पाहिलं तर तब्बल 33 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 बॉल आणि 64 धावांची गरज. चंद्रजीतजी शेलार साहेब आणि रुपेशजी जाधव साहेबांना विनंती करणं आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे आपला विशेष मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. संघ मालक आहेत, त्यांच्या मालकीचा संघ मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळाला आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर संघाला सुद्धा आपल्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि संघ मालकांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळत आहे. हा सन्मान आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहे संघ मालकांचा. जाऊया मागच्या दिशेने जिकडे चांगला फटका पाहायला मिळत आहे. गणेश यादव यांच्या वाटमधून येईल डी बॅकवर्ड पॉइंटला चौकार. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती मात्र आपण पाहतोय 37 धावा जरूर आहेत, पण 11 मध्ये 60 बनवायच्यात. म्हणजे इथे मात्र 11 बॉल मध्ये तुम्हाला 10 षटकार मारावे लागतील. याच कॅल्क्युलेशन आता खेळावं लागेल जर जिंकायचं आहे. टीम श्री जगदंबा फायटर्स या टीमला 11 बॉल मध्ये 10 सिक्स मारावे लागणार आहेत. पहिलाच बॉल इथे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट स्वरूपाचा येताना पाहायला मिळेल की वाईड की नो या सगळ्या बाबी. यस, व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय येतो, व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर स्वरूपाची
धाव मात्र आपल्याला निश्चितपणे येताना पाहायला मिळणार आहे. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा निखिल साखळे. डायरेक्ट पायावरती बॉल टाकला जातो. यस, लेग बिफोर. LBW स्वरूपाची विकेट त्यांना पाहायला मिळेल. गणेश यादव अगदी स्वस्तात बाद. करतात निश्चितपणे जेवल्यानंतर सगळेच मात्र माणगावकर आपण जर विचार केला तर इकडे खूप सारी गर्दी करताना पाहायला मिळतात. शेवटच्या काही मॅचेससाठी मात्र आपण जर पाहिलं तर खूप छान प्रतिसाद सगळ्याच मात्र प्रेक्षकांचा पाहायला मिळतो. पण आता युट्यूबच्या माध्यमातून सगळे प्रेक्षक वर्ग भरभरून प्रेम देताना आपल्याला पाहायला मिळतात. काल एका मॅच मध्ये रेकॉर्ड झाला 3000हून अधिक प्रेक्षक एका मॅचचा लाईव्ह आनंद घेत होते. आणि रोजचा विचार केला तर दररोज सगळेच आमचे आपण जर पाहिलं तर जे काही प्रेक्षक वर्ग आहेत ते मात्र आपण जर पाहिलं तर भरभरून या स्पर्धेला प्रेम देतात. आणि जर रेकॉर्डचा विचार केला तर दररोज 70 ते 80 हजाराहून अधिक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहतात. फायनल मध्ये 1 लाखाचा पल्ला पार केल्याशिवाय निश्चितपणे थांबणार नाहीये ते प्रेक्षक वर्ग. कारण की माणगावची स्पर्धा दमदार आहे, सरदार आणि माणगावकरांना हवी असणारी स्पर्धा आहे जी संपूर्ण रायगडभर प्रचलित झाली आहे. निश्चितपणे फायनल मध्ये 1 लाख व्ह्यू आपल्याला निश्चितपणे 24 लाईव्ह इव्हेंट वरती पाहायला मिळतील. या वेळचा बॉल फटका खेळायचा होता तिथे मात्र आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा एकही धाव न घेण्याचा निर्णय घेतला. म्हणजे 6 बॉल आता इथून पुढे 58ची गरज. सहा बॉल आणि 58 धावांची आवश्यकता. मॅच पूर्णतः बॅटिंग करणाऱ्या टीमच्या हातातून निसटलेली पाहायला मिळाली आहे. बॅटमॅन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत प्रयत्न करत होते क्षेत्ररक्षक, स्वतः गोलंदाज. कारण की त्यांनाही माहिती आहे जास्तीचं काही नाही आहे, पण विकेट्स इम्पॉर्टंट आहेत. कारण की वैयक्तिक बक्षिसांनी भरलेली ही स्पर्धा आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर, विजेत्या संघ मालकासाठी 2 व्हीलर, आमच्या लकी प्रेक्षकासाठी 2 व्हीलर, लकी ड्रॉची कुपन 200 रुपयाची कुपन अगदी एक 2 व्हीलर घरी घेऊन जाईल. बॅटकडा बॉल फाईन लेगला थांबवला गेलाय. त्याच वेळेला बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी स्पोर्ट्स सायकल आणि उपविजेत्या संघ मालकासाठी फ्रीज. हे बरेचसे बक्षीस आहेत. मॅन ऑफ द मॅच साठी 5 आकर्षक बक्षीस आहे. फटका हवेत, लांबी कमी, उंची बरीच, क्षेत्ररक्षक शुभम, कॅच ड्रॉप. म्हणजे शुभमनं बघा जेवढा गरजेच्या कॅचेस होत्या, ज्या वेळेला सुरुवातीच्या कॅच उडाला तेवढा कॅच त्यानं पकडल्या. पण आता त्यालाही माहितीये मॅच आपण हातात पकडली, कॅच सुटली तरी चालेल पण तुमच्या खेळावरती परिणाम होईल. यस, कॅच सुटल्यानंतर बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेला, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध षटकार.
काही चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. मॅच आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी, कारण की 2 बॉलमध्ये 52 धावा बनवायच्यात. यावेळेला बॅटची कडा, बॉल पुन्हा हवेत, क्षेत्ररक्षक शुभम आणि इथे कॅच. किरण यांना सुद्धा सफलता मिळताना पाहायला मिळते. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. शेवटचा बॉल मात्र आपण जर पाहिलं तर इथून पुढे येणं बाकी असणार आहे. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती आक्रमण आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर फलंदाज बाद. सामना जिंकला टीम आपण जर पाहिलं तर AB वॉरियर्स या संघानं. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे कौतुक. आणि आपण वळतोय विशेष मान सन्मानाकडे, जिथे व्यासपीठावरती उपस्थित गोरेगाव विभागाचं क्रिकेट, ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती बरंच पुढे आणलं, किंबहुना त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर गोरेगाव विभागातील तळागाळातील खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी गोरेगावमध्ये सर्वाधिक मोठी स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून खेळवली जाते, असे सरपंच साहेब सन्माननीय जुबेर भाई